नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी आज विषय घेऊन आलेली आहे की नीट 2025 MBBS आणि BDS एक्सपेक्टेड कट ऑफ फॉर 15% ऑल इंडिया कोठा कॅटेगरी वाईज, म्हणजे 15% जो कोठा असतो, जो ऑल ओव्हर इंडिया कोठा, त्याच्याविषयी मी तुम्हाला आज प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी मी सांगणार आहे. तर लास्ट 2 वर्षाचं पण मी इथं कट ऑफ सांगत आहे. तर 2023-2024मध्ये किती गेला होता आणि 2025मध्ये किती जाऊ शकतो. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी ते काढलेलं आहे. तर 2023चा जर आपण प्रथम विचार केला तर SC कॅटेगरीचा विद्यार्थ्यांना 480 विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन झालं होतं. 15% ऑल इंडिया कोठ्यामधून मी तुम्हाला इथे सांगत आहे. आणि त्याचबरोबर SC कॅटेगरीचा 2024मध्ये 549ला गेला होता आणि तोच एक्सपेक्टेड 2025मध्ये किती जाऊ शकतो, जवळजवळ 500ला विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन होऊ शकतं 15% ऑल इंडिया कोठ्यामधून. तर हे SC कॅटेगरी झालं. त्याचबरोबर ST कॅटेगरीचं आपल्याला 2023मध्ये आपण पाहू शकतो 445ला विद्यार्थी तिथे ॲडमिशन झालेलं होतं आणि तेच ST कॅटेगरीला 2024मध्ये 526ला ॲडमिशन मिळालं होतं. तर एक्सपेक्टेड 2025ला 450ला पण विद्यार्थी तिथे ॲडमिशन होण्याची चान्सेस आहेत. आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीचं पण इथे पाहू शकता 610ला मार्काला विद्यार्थ्याला 2023मध्ये ॲडमिशन्स मिळालेलं होतं आणि 2024ला 650ला तिथे ॲडमिशन झालेलं होतं. आणि त्याचबरोबर 2025मध्ये 610पर्यंत पण विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन होण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत. आणि त्याचबरोबर EWSच्या विद्यार्थ्यांचं पण इथे मी ते काढलेलं आहे. 2023चा कट ऑफ 607ला विद्यार्थ्याला ॲडमिशन्स मिळालं होतं 15% ऑल इंडिया कोठ्यामधून. आणि त्याचबरोबर 2024मध्ये पण 649ला तिथे विद्यार्थ्याला 2024मध्ये ॲडमिशन झालं होतं आणि एक्सपेक्टेड 2025मध्ये 610वरतीच विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन होण्याचे चान्सेस आहेत. आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचं पण इथे पाहू शकतो 610ला विद्यार्थ्याला 2023मध्ये ॲडमिशन झालं होतं. 2024मध्ये 652वरती विद्यार्थ्याला कट ऑफ गेला होता आणि एक्सपेक्टेड 2025मध्ये 610वरतीच विद्यार्थ्याला तिथेही ॲडमिशन मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहेत. हे विद्यार्थी मित्रांनो, मी अगदी 15% ऑल इंडिया कोठ्यामधून कॅटेगरी वाईज इथं MBBSचं मी जवळजवळ 2023-2024चं कट ऑफ सांगितलेलं आहे. एक्सपेक्टेड किती जाऊ शकतो 2025चा तोही अगदी तुम्हाला मी त्या स्क्रीनवरती सांगत आहे. आणि BDSचा पण तुम्ही अगदी पाहू शकता. प्रत्येक कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांनी 15% ऑल इंडिया कोठ्यामधून तुम्ही पाहू शकता आपापल्या कॅटेगरीनुसार. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की BDSला पण किती मार्क हवे आहेत आपल्याला, जे 15% कोठ्यामधून ॲडमिशन हवं असेल तर. अगदी एक्सपेक्टेड 2025चा पण इथं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. तर अगदी तुम्ही 2023मध्ये कट ऑफ थोडा कमी होता, 2024मध्ये खूप हायर साईडला गेला होता, परत 2025ला परत आणखीन कट ऑफ लो येण्याची शक्यता आहे. त्याचीही अगदी मी तुम्हाला कारणं इथं सांगत आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मी अगदी इथं चार्ट पूर्णपणे काढलेला आहे की नीट रजिस्टर ट्रेड कंपॅरिझन इथं मी काढलेलं आहे की 2023मध्ये किती होते. 20,80,000चे विद्यार्थी जवळजवळ रजिस्टर झाले होते, पण त्यातले ॲपियर झाले होते 20,40,000पर्यंत विद्यार्थी ॲपियर झाले होते आणि नॉन ॲपियर जवळजवळ 40,000 विद्यार्थी तिथे एक्झाम दिलेले नव्हते. आणि 2024मध्ये तुम्ही पाहू शकता जवळजवळ 24,00,000 विद्यार्थी तिथे रजिस्टर झालेले होते आणि ॲपियर केले होते, एक्झाम त्यांनी दिली होती जवळजवळ 23,30,000 विद्यार्थ्यांनी. आणि त्यांनी नॉन ॲपियर विद्यार्थी जवळजवळ 70,000 विद्यार्थी तिथे नॉन ॲपियर होते लास्ट इयरला. आणि त्याचबरोबर 2025मध्ये आपण रजिस्टर पाहूया. जवळजवळ 23,00,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर ह्यावर्षी 2025मध्ये एक्सपेक्टेड ॲपियर करण्याची संख्या जवळजवळ 22,20,000पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे नॉन ॲपियरची संख्या जवळजवळ 50,000पासून ते 80,000पर्यंत असू शकते. त्यामुळे इथे यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पण कमी केलेली आहेत. त्यामुळे पण इथे कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे आणि ॲपियर करण्याची पण जवळजवळ संख्या 50 ते 80,000ने कमी होऊ शकते. त्यामुळे कट ऑफवरती पण नक्कीच परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हा एक्सपेक्टेड मी 2025चा कट ऑफ सांगितलेला आहे 15% ऑल इंडिया कोठ्यामधून कॅटेगरी वाईज. तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा, म्हणजे एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल की आपल्याला 2025मध्ये MBBS आणि BDSसाठी आपल्याला किती मार्क हवे आहेत. त्या अनुषंगाने अगदी आम्ही हा डाटा काढलेला आहे. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा. त्यांनाही अगदी 15% ऑल इंडिया कोठ्यामधून कॅटेगरी वाईज किती मार्क हवे आहेत हे लक्षात येईल. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.